नमस्कार राशन कार्ड मित्रांनो, तर पहा या कार्ड राशन धारकांना आता राशन नाकारलं जाणार आहे। तुमचं नाव या यादीमध्ये आहे का, काय प्रक्रिया आहे नेमकी संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। मध्यवर्ती काही प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ येत नव्हते, परंतु इथून पुढे जे आहेत ना ते तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत। तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, चांगले चांगले व्हिडिओ पाहायला मिळतात। महत्त्वाची माहिती असते तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा। तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया। खूप महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर रेशन कार्ड धारकांना कसे म्हणजे फ्रीमध्ये मिळणारे जे राशन आहे त्यासोबत काही लोकांना आरक्षण मिळणार नाही याबाबतची माहिती पाहणार आहोत। त्यासोबत संपूर्ण यादीत देखील राशन कार्ड धारकांना आजपासून राशन मिळणार नाही, यामध्ये तुमचे नाव आहे का नाही हे देखील पाहणार आहोत, देखील गरजेचे असणार आहे। तर चला मित्रांनो पाहूयात आपण नक्की काय महत्त्वाची माहिती आहे। तर पहा, निर्णयांमध्ये संपूर्ण तुम्हाला सर्व गोष्टी देण्यात येणार आहेत, पण राशन कार्ड धारकांना आता बंद करण्यात येणार आहे असे देखील सांगण्यात आले आहे। तर चला याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात। हे राशन कार्ड भेटणार आहे आणि कोणाला भेटणार नाही याबद्दल संपूर्ण माहिती आताच आपण पाहत आहोत। नियम देखील सांगितले आहेत, ते देखील आपण काही गरजेचे असणार आहेत, ते देखील आपण या व्हिडिओमध्ये नियम व अटी पाहणार आहोत। तर पहा, ई-KYC करण्यासाठी काय करायचं आहे, आपल्या जवळच्या रेशन कार्ड दुकानामध्ये जायचं आहे आणि तिथे तुम्हाला पुरवठा कार्यालय जायचं आहे, तुमचा आधार कार्ड नंबर द्यायचा आहे, रेशन कार्ड घेऊन जायचं आहे आणि अधिकार आहे तुमचे KYC करून घ्यायचं आहे। या ठिकाणी ऑनलाईन देखील तुम्हाला KYC करतात, काही ठिकाणी ऑफलाईन करतात। अशा पद्धतीने तुमचं KYC केले जाणार आहे। KYC जर तुम्ही केले नाही तर तुम्हाला राशन कार्ड म्हणजे राशन मिळणार नाही आहे। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ई-KYC करा। ई-KYC ऑनलाईन देखील आहे, ऑफलाईन देखील आहे। तुम्ही स्वतः देखील मोबाईलवरती विविध ॲप्लिकेशनद्वारे तुम्ही ती KYC पूर्ण करू शकणार आहेत। त्यामुळे ई-KYC करा आणि आपलं रेशन कार्ड घ्यायला विसरू नका। जर तुम्ही रेशन कार्डमध्ये अपात्र ठराल तर तुम्हाला ई-KYC करणं गरजेचं आहे। तर लवकरात लवकर ई-KYC करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम।